विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। बोर्डचा रिझल्ट तुम्हाला मिळालाय आणि सध्या आपली अवस्था अशी आहे बऱ्याच मुलांची की मी पेपर तर खूप छान लिहिला होता, चांगले मार्क मिळायलाच पाहिजे होते, पण एवढे कमी मार्क्स कसे मिळालेत? बरं, काही मुलांचं उलट असं झालंय की मी पेपर तर काहीच व्यवस्थित लिहिला नव्हता, पण एवढे मार्क्स कसे मिळाले? आजूबाजूला असे विद्यार्थी बघायला मिळत आहेत की ज्यांनी 2 वर्षात काहीही अभ्यास केला नव्हता, पण आज 85, 86 अबोव 90% मार्क त्यांनी मिळवलेत। याच्या मागची कारणं मला शोधायची नाही आहेत, तुम्हाला माहिती आहेत, पण इथं मला तुम्हाला सजेशन काय द्यायचं आहे की तो रिझल्ट आता ठेवा बाजूला। तुमचं ग्रुप क्लिअर आहे ना? आता ऑब्व्हियसली ग्रुप क्लिअर होण्यासाठी फक्त 45%चा क्रायटेरिया ओपनसाठी। आता तसंही बघितलं तर अगदी प्रामाणिकपणे बघितलं तर ओपन कॅटेगरीमधली मुलं आता अगदी नगण्य आहेत, कारण बऱ्यापैकी आता EWS हा नवीन सेक्शन तयार झालाय, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, बरोबर ना? जवळजवळ सगळ्यांनीच EWS सर्टिफिकेट घेतलंय, ऑलमोस्ट सगळ्यांनी, लक्षात घ्या। त्यामुळे ग्रुपचं क्रायटेरिया तर फुलफिल होतोय ना, मग तो रिझल्ट मनातून थोडासा बाजूला ठेवा। हा, मी म्हणतोय बाजूला ठेवा, अवघड काम आहे ते। बरं, एक का बोलतोय मी? कारण मी अशा कितीतरी मुलांशी बोललोय की जे नाराज आहेत। नाही, मी लिहिला होता पेपर चांगला, पेपर चांगला गेलाच होता, चांगले मार्क मिळायलाच पाहिजे होते। मी तुम्हाला सांगू का, इथं थोडंसं आपलं दुर्दैव आहे। समजा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे इथं पेपर चेक करणारा व्यक्ती। मी बघितलंय फोटोकॉपीज जेव्हा तुम्ही मागवाल, बघाल, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे मार्क वाढणार आहेत। काल एका मला स्टुडंटने विचारलं की सर माझे मार्क वाढतील का हो? मी लिहिलाय पेपर, मला गॅरंटी आहे। मी म्हटलं जर लिहिला असेल, फोटोकॉपी तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही ते कॉलेजमधून चेक करा, जी प्रोसिजर आहे ती फॉलो करा, मार्क वाढणारच, लक्षात घ्या। पण यात वेळ जातोय ना, म्हणजे जे पहिल्या दिवशी कौतुक व्हायला पाहिजे ते होत नाही। बरं, हे गेल्या 10 वर्षापासून मी ऑब्झर्व करतोय, 10-12 वर्षापासून म्हणूया आपण, की दरवर्षी काय होतं, आता 10वीच्या बॅचला सुद्धा तसं होतं। आता माझ्याकडे बरेचसे स्टुडंट असे होते आणि हिस्ट्री जॉग्राफीमध्ये त्यांचा प्रॉब्लेम झाला होता, इतिहास भूगोलमध्ये कमी मार्क्स मिळाले होते खूप, पुन्हा रिचेकिंगला दिलं। इव्हन काय झालंय माहिती आहे का, बऱ्याच वेळा, लक्षात घ्या, बघा केवढा मोठा धक्का बसलाय विद्यार्थ्यांना की खूप चांगल्या मार्कांची अपेक्षा होती, अगदी शाळेत पहिला नंबर येण्याची शक्यता होती, नाही आला। टॉप 10 मध्ये सुद्धा स्टुडंट नाही आला, बाकीच्यांचं कौतुक झालं। पण जेव्हा रिव्हॅल्युएशन झालं, रिचेकिंग झालं, फोटोकॉपी येऊन सगळ्या प्रोसेस कंप्लीट झाल्या, तेव्हा त्या स्टुडंटचे एवढे मार्क वाढले की तो शाळेचा टॉपर बनला। पण त्याला तो जो मान सन्मान किंवा कौतुक व्हायला पाहिजे, झालं का कौतुक? नाही, कारण या प्रोसेसमध्ये गेला की महिना म्हणूया आपण, ह्या गोष्टी घडतायत, या ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत। पण 10वीची गोष्ट वेगळी आहे हो। आता CETची तयारीत का दिवस वाया घालवताय 12वीच्या रिझल्टमुळं? बिलकुल नाही। तुम्ही तुमचा फोकस MHT CETवर ठेवा, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर नको आहे, कुठलं डिस्ट्रॅक्शन नको आहे, कुठला मानसिक ताणतणाव नको आहे, आनंदानं तुम्ही MHT CETला सामोरे जावा। आता मी तर माझा एक छोटासा अनुभव तुमच्यावर शेअर करतो। ओके, बघा, मी एका स्टुडंटशी बोललो फोनवरून, स्कोर त्या स्टुडंटचा अगदी 130, 120 to 130 पर्यंत होतोय सध्या मॉक टेस्टमध्ये। चांगला स्कोर आहे, क्लोज टू 130 म्हणजे 95+ पर्सेंटाईल आहेत, पण ऑब्व्हियसली अजून 2 महिने आहेत। मग त्या स्टुडंटचा प्रश्न होता की मी नक्की काय करू, माझा स्कोर एवढा होतोय। मी तुम्हाला सांगू का, तुम्हाला काय केलं पाहिजे? बघा ना, कोणत्या विषयात मार्क्स कमी होत आहेत ना? ऑब्व्हियसली फिजिक्समध्ये कमी स्कोर होण्याची कारणं शोधा। टाइम मॅनेजमेंटमुळे कमी होतोय का स्कोर? म्हणजे येतंय सगळं पण वेळ पुरत नाही, असं होतंय का? दुसरी गोष्ट, टॉपिक वाईज अभ्यास करायला घेतल्यानंतर सगळे प्रश्न सुटतायत पटापट, पण पेपरमध्ये आल्यावर सुटत नाहीत का? मी या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार। क्वेश्चन नंबर पहिला काय होता आपला? टाइम मॅनेजमेंटमुळे होतोय का? दुसरा काय इश्यू होता की इंडिव्हिज्युअली टॉपिक घेतला की सोपा जातो, समजतं, पण एक्झाम पेपरमध्ये आल्यावर जमत नाही। या 2 प्रश्नांची उत्तर देऊया। टाइम मॅनेजमेंटचा प्रश्न आहे का, तर तो सॉल्व्ह करा। केमिस्ट्री पटकन उरकायचा प्रयत्न करा। केमिस्ट्री मधले लेंदी क्वेश्चन मी तुम्हाला सांगू का, जर राऊट्स लॉ असेल वोलेटाईलसाठी, एकदम 7-8 ओळीचं मोठं न्यूमेरिकल असते, मान्य आहे तुम्हाला ते सॉल्व्ह होतंय, पण स्किप करा। काहीही करून 20च मिनिटं पहिली वेळ तुम्ही केमिस्ट्रीला दिला पाहिजे। 1.5 तासापैकी 90 मिनिटापैकी 20च मिनिटं, पुढचा अर्धा तास तुम्ही फिजिक्सला दिला पाहिजे।
त्यातही जे येत आहेत जे विदिन 1 मिनिट सॉल्व्ह होत आहेत तेच सॉल्व्ह करायचे, नाही स्किप करायचा. ओके, मग टाइम मॅनेजमेंट क्लिअर होईल. ओके, मग टाइम मॅनेजमेंट हे प्रॅक्टिस शिवाय होणार नाहीये. मॉक टेस्ट द्याव्या लागणार आहेत, न घाबरता प्रयत्न करावे लागतील, मग तो इश्यू सॉल्व्ह होईल. परत दुसरा मुद्दा मुलांचा असतो की टॉपिक वाईज इझी वाटतंय पण एक्झाम मध्ये अवघड वाटतंय. आता टॉपिक घेऊया, चला माझा फेवरेट मॅग्नेटिक मटेरियल. 2 क्वेश्चन असतील त्यात, म्हणून काय हुडकत बसायचे का? नाही, तुम्हाला क्वेश्चन वाचल्यावर टॉपिक कळालाच पाहिजे. हे प्रॅक्टिस न होणार आहे, पण ह्याच्या मागचा मुख्य अडथळा, मेन अडथळा मी तुम्हाला सांगतो. ज्या स्टुडंटशी मी हे बोलत होतो ना, मी विचारलं 130 पैकी जास्त स्कोर कशात होतोय? ती म्हणली केमिस्ट्रीत अगदी पैकीच्या पैकी मार्क पडतात बघा, आणि मॅथ्समध्ये पण 60-70 पर्यंत स्कोर होतोय. ओके, म्हणजे केमिस्ट्रीमध्ये 40च्या आसपास मार्क आहेत, मॅथ्समध्ये 60-70 पर्यंत स्कोर होतोय. ओके, मग उरले 5-10 मार्क फक्त म्हणले ती फिजिक्समध्ये 10-15 काय असतील ते. मग मी काय केलं बघा, फेवरेट कुठला सब्जेक्ट आहे? केमिस्ट्री ना. मग मी केमिस्ट्रीतला एक सिंपल प्रश्न विचारला. सिंपल नव्हता प्रश्न, बिलकुल सिंपल नव्हता. मी म्हणलं फिनॉलची रिॲक्शन नायट्रिक ऍसिड बरोबर झाली, नायट्रेटिक मिक्सचर बरोबर नको, तिथं काय पिक्रिक ऍसिड तयार होईल ना. नायट्रिक ऍसिड बरोबर झाली, एक ऑर्थो आणि एक पॅरा प्रॉडक्ट तयार होतो. मग मी तिला विचारलं स्टेबल कुठला? ती सेकंदात म्हणली पॅरा, पी नायट्रोफिनॉल. चेक करा, नाही आहे तो स्टेबल, ऑर्थो प्रॉडक्ट स्टेबल आहे. रिझन काय? हायड्रोजन बॉन्डिंग. एक्सेप्शनल केस आहे ना. ओके, बाकीच्या ठिकाणी पॅरास्टेबल असेल, इथं पॅरास्टेबल नाही आहे. मग मी मुद्दा काय सांगितला तिला बघा आता. मग लगेच मी तिला नेक्स्ट क्वेश्चन विचारला, सोपा बघा. ती केमिस्ट्रीत कॉन्फिडंट होता स्टुडंट, पहिल्या प्रश्नात अडखळला. ओके, दुसरा प्रश्न सोपा विचारला, नाही उत्तर दिलं. मग मी तिसरा प्रश्न विचारला, फोनवरून चाललं होतं सगळं. मी तिसरा प्रश्न विचारला, भीती वाटते? सेकंदात उत्तर आलं, हा भीती वाटते. मी तुम्हाला सांगू का, हेच कारण आहे फिजिक्स अवघड जाण्याचं. भीती आपण क्रिएट करतोय. अरे कसा असेल पेपर? अरे फिजिक्सचा पेपर जेव्हा 50 प्रश्न सोडवायचे आहेत, ओळीनं तुम्ही घेणार आहे, 50 पैकी 50 नाहीच सुटणार रे. पहिले 10 प्रश्न अवघड जाऊ देत, एक पण नाही सुटू दे. मन स्थिर ठेवायला शिका. अजून 40 आहेत, हाच ॲटिट्यूड असला पाहिजे तुमचा. अजून 40 आहेत. मी तुम्हाला सांगतो, शांतपणे मन स्थिर झालं की आठवायला लागतात फॉर्म्युले. टॉपिक वाईज आठवत नाही डोक्यात, म्हणजे टॉपिक वाईज केलं तरच आठवतंय ना, हे तुम्ही तयार केले अझम्पशन्स, तसं नको आहे. ओके, तर तुम्हाला येणार आहे, तुम्हाला जमणार आहे, हे लक्षात घ्या. आणि आपला स्कोर खूप छान होणार आहे, खूप छान होणार आहे. प्रॉब्लेम कुठंच तुम्हाला येणार नाही आहे, फक्त गरज आहे मॉक टेस्ट. मग जो प्लॅटफॉर्म तुम्हाला अवेलेबल होईल तिथं तुम्ही मॉक टेस्ट द्या. मग टार्गेटच्या मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. पुन्हा त्याच्यानंतर 2021च्या लास्ट 10 क्वेश्चन पेपर अवेलेबल केलेत स्कोर बुस्टरनं. मग एवढं अवेलेबल केलं, एवढं मटेरियल आहे. आणखीन महत्त्वाचं काय मी तुम्हाला सांगू का, प्रश्न ठरलेत ना बाळांनो. मी कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं, क्वेश्चन ठरलेले आहेत, तेच रिपीट होत आहेत. तर माझं तुम्हाला सजेशन राहील, PYQ वरच फोकस करा. बरं, तो टॉपिक, त्यातले फॉर्म्युले सगळे पाठ असले पाहिजेत, ही रियालिटी आहे, गरज आहे. फॉर्म्युले असतील तर तुमचा स्कोर होणार आहे, नाहीतर काहीही होणार नाही आहे. बरं, जे फॉर्म्युले पाठ केले, जे तुम्ही बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केले असतीलच, तुम्ही लक्षात घ्या. पण जर तुम्हाला आठवलं नाही तर काय उपयोग होणार नाही. तर मी तुम्हाला सांगतो, आता एक रिक्वेस्ट करतोय, पुन्हा मेन मुद्द्यावर हात घालतोय. काय होतंय, मुलांच्या डोळ्यात पाणी मला नाही बघवत का म्हणून तुम्ही तणाव घेताय? कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही तणाव घेताय सांगा, काय गरज आहे? एक लक्षात घ्या, फक्त आणि फक्त इश्यू सध्या कुठला मोठा पुढे यायला लागलाय की 10वीला आमच्या मुलाला एवढे मार्क होते, मग आता एवढे कमी कसे काय? माझ्यासारखा पालक असेल ना, तर तो असले प्रश्न विचारणार नाही, कारण मलाच 41% 11वीला मार्क पडले होते. मला माहिती आहे 11-12 मध्ये काय होतं, पोर्शन किती टफ आहे हे मला माहिती आहे. 10वी पर्यंत शिक्षक किती प्रामाणिकपणे शिकवतात, किती छान शिकवतात हे मला माहिती आहे. खरं बोलतोय मी, 10वी 8वाना शाळेतले शिक्षक पोर्शन पण कव्हर करतात, रिव्हिजन पण घेतात, टेस्ट पण घेतात. 11-12 कॉलेजमध्ये नाही होत. त्याची कारणं वेगळी आहेत बाळांनो. मी शिक्षकांना दोष कधी देणार नाहीये, त्यात मुलांचा पण दोष आहे. लेक्चरला बसायचंच नाही, बसलं तरी दंगा करायचा, मोबाईल काढून बसायचं, काही ठिकाणी गुंडगिरीसारखे प्रकार. मग शिक्षक पण त्यातनं इंटरेस्ट काढून टाकतात. मग काय होणार आहे? मग प्रॉपर ह्यात तोटा आपल्यासारख्या मुलांचा होतोय. दंगा करणारे वेगळे आहेत, शिक्षकांची मनं नाराज होत आहेत, आणि ते मग आपलं नुकसान होतंय. मग या गोष्टी पण आहेत. बरं, क्लासेस लावले ना, अकॅडमीज जॉईन केलं, सगळं केलं,
तिथं देखील असंच होतंय, जो मागं पडतोय त्याकडे लक्ष दिलं जात नाहीये. आपण हुशार आहेत, आपण ब्रिलियंट आहे, आपल्याला जमणार आहे सगळं, पण आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट पाहिजे तो मिळत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत बाळांनो. माझी पालकांना रिक्वेस्ट आहे की नका तुम्ही मुलांना प्रेशराईज करू. हां, तुम्हाला आत्ता स्कोअर कमी आहे ना, काही फरक पडणार नाही. ग्रुप क्लिअर आहे, मी अगोदर सांगितलं, ग्रुप क्लिअर आहे ना, विसरून जावा सगळं आणि फोकस सीईटीवर करा. डोक्यात असले मुद्दे काढून टाका रे, बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही किंवा स्कोअर होत नाही, हे अवघड जाते ते अवघड जाते, नाही. ॲनालिसिस करायला शिका. जेव्हा एखादा स्टुडंट माझ्या ऑफलाईनमध्ये मॅथ्सचा पेपर देतो आणि 84, 86, 78 स्कोअर करतो, तेव्हा मी त्याला म्हणतो 78 स्कोअर केलं ना, अजून 22 मार्क राहिलेत, म्हणजे 11 प्रश्न चुकले. पहिला टॉपिकची नावं लिहून काढ, कुठले कुठले चुकलेत. मग खरोखर बघ ते टॉपिक तुला अवघड वाटतायत का, अवघड वाटतायत का, मग त्याचा रिव्हिजन करायला स्टार्ट कर. का? कारण 78 मार्क मिळवणाऱ्या मुलाला बॅचमध्ये बसवण्यात काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे मी ठेवत नाही बॅचमध्ये मुलांना, तुझं तू सेल्फ स्टडी कर म्हणतो. हां, पण ज्यांचा स्कोअर मॅथ्समध्ये 30 पर्यंत जातोय, रियालिटी आहे 30 सुद्धा स्कोअर होत नाहीये. मॉक टेस्ट देऊन बघा. वरवर अभ्यास असेल ना, उथळ म्हणतो ना, वरचेवर अभ्यास केला बोर्डला, एवढा काय सिरियसली केला नसेल ना, तर 30 पर्यंत स्कोअर होतोय. इथं निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे गोळ्या मारायची नाहीत. जेवढं येतात तेवढंच तुम्ही सॉल्व्ह करायचं. बघा तुम्ही 30 ते 40 दरम्यान तुमचा स्कोअर होतो. 35 मी चुकून बोललो, मॅथ्समध्ये ऑड स्कोअर होत नाही बरं का. मग मेन काय होतंय, तुम्ही त्या स्टेजला असाल ना, तर तुम्ही प्रचंड सराव केला पाहिजे किंवा कुणीतरी तुमच्याकडून तो करून घेतला पाहिजे. आलं का ध्यानात? मग ह्या गोष्टी लक्षात ठेवा. मॅथ्समध्ये 80+ मिळालेच पाहिजेत, केमिस्ट्रीमध्ये 40+ मिळाले पाहिजेत, आणि मग जो मुलगा फिजिक्समध्ये 30 जरी क्रॉस करेल तरी त्याचा परफॉर्मन्स हा छान असणार आहे. ते 99.9 क्लोज असणार आहेत मार्क, लक्षात घ्या. आता हे बॅचेसनुसार फरक पडतो, ती गोष्ट वेगळी, ठीक आहे. मग आता अभ्यासाला लागा, टेस्ट द्या, टेस्टपासून पळून जाऊ नका, ठीक आहे. यश दादा तुमचं टेस्ट अरेंज करतोय, पुन्हा वेगवेगळे सोर्सेस तुम्हाला मॉक टेस्ट अवेलेबल करून देतील. पण असे पण बरेचसे मी गेल्या वर्षी वाईट अनुभव घेतला की टेस्ट सिरीज लॉन्च होतात, 49, 149, 349, काही रुपये, म्हणजे 49-50 रुपयाला, 100 रुपयाला टेस्ट सिरीज लॉन्च होतं. कुठल्या तरी पुस्तकातल्या आहेत त्या टेस्ट दिल्या जातात सरसकट PDF तयार करून. नको आहे ते. त्याच्याशी तुम्हाला सांगू का, टार्गेट, स्कोअर बूस्टर, बस. आणि टार्गेटच्या पण क्वेश्चन पेपर तुम्हाला सांगू का, 20 पेपर आहेत त्याच्यात, ठीक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोचे 20 पेपर आहेत, टफ आहेत. पण सोडवा म्हणतोय मी बरं का. पण सीईटी पेपर सोपे असणार आहेत, पण ते टफ आहेत ना, टार्गेटचे अटेम्प्ट करा. बघा तरी किती स्कोअर होतोय. ठीक आहे, मग करायला सुरुवात. ऑल द बेस्ट. धन्यवाद.